फायनली नवऱ्याने मारली लाथ आणि सगळी घराची जबाबदारी माझ्या अंगावर सोडून चालले गेले. सकाळी उठल्याबरोबर माझ्या आयुष्यात काय प्रॉब्लेम कमी आहे? पूर्ण घरात झालं होतं पाणीच पाणी. आधी मला पाणी नव्हतं, आता मी राहिली झोपीत. असं वाटत होतं रोज नवरा उठते आणि घरातली कामं करते, पण ही विसरलीच होते की माझा नवरा तर मला सोडून गेलेला आहे नेहमीप्रमाणे. आता तुझे घर, तुझे प्रमोशन, तुझे मुलं तू सांभाळत बस. आता काय साहेबांचा पायच चांगला झालेला आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आता तुम्ही म्हणता की तुझ्या आयुष्यात सगळं चांगलं आहे, तर माझ्या आयुष्यात काहीच चांगलं नाही आहे. मी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो, मी करतो ड्रामा. आता उठल्या उठल्या तर सगळ्यात अगोदर हे पाणी मला फेकून द्यावं लागलं घरातलं काढून. त्याच्यानंतर मी स्वराजची तयारी केली. आता तुम्हाला ते पण सांगणार आहे नवरा सोडून मला का गेला आणि कुठं गेला. डाळ भाता दिला वर, उद्या पुरी भाजी देतो, बटाट्याची भाजी आणि पुरी. ठीक आहे, चल बाय. मॅगी घरी आल्यावर करून देतो, स्कूलमधून आल्यावर मॅगी. ठीक आहे, चल बाय. आपण म्हटलं की नवऱ्याचा पाय तुटला बाबा, त्याला आपली गरज आहे म्हणून आपण त्याला सोबत आणलं होतं. परंतु काही कोणाचं करून काही फायदा नसते फ्रेंड. शेवटी आपल्या अवकातीवर सर्वजण येतातच, आणि तेच माझ्या पण सोबत झालेलं आहे. तर आता स्वराजचं आवरून दिलं. स्वराज गेलेला आहे शाळेत, तर त्याला मी ना मस्तपैकी जिरा राईस दिला होता करून गरम गरम. तर तो बोलत होता, मम्मी मला आज जिरा राईस नव्हता द्यायचा, भाजी आणि पोळी द्यायची होती, परंतु उशीर झाल्यामुळे मी त्याला तेच करून दिलं. नंतर तो मॅगी मागत होता, परंतु कसं आहे आपण सकाळी मॅगी करून देतो ते, आणि त्यांना टिफिन खावं लागते 10-10:30ला. त्याच्यामुळे मी त्याला बोलली की तू घरी आल्यानंतर मी तुला चहा करून देणार, म्हणजे मॅगी करून देणार, सॉरी हा. तर आता इथं मी काय करत आहे, तर मला ना आता गार्डनिंगचा लय शौक लागलेला आहे. एवढं भारी वाटते ना सकाळी उठल्या उठल्या इथलं, म्हणजे मला फ्लॅटच खूप छान आणि पॉझिटिव्ह भेटलेला आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटते. जाऊ द्या, नवरा मरू द्या, तिकडं गेला तर गेला, काही टेन्शन. माझ्या आयुष्यात कोणी येऊ द्या जाऊ द्या, मला काही फरक पडत नाही. कारण मोहिनी हजारे स्वतःच्या बेसवर जगायला शिकते, स्वतःच्या स्ट्रगलनं मुलांना मोठं करत आहे, सगळं काही स्वतःच्या जीवावर करत आहे. त्याच्यामुळे ज्यांना यायचं आहे तर या, ज्यांना जायचं आहे जा. आपलं घराचे दरवाजे ऑल टाईम नवऱ्यासाठी, आईसाठी, सासऱ्यांसाठी उघडेच आहे. मी कुठेही जाणार नाही, बाकी ज्यांना जायचं आहे ते जाऊ शकतात. माझे 2 मुलं माझ्यासोबत असले की मला असं वाटते माझं संपूर्ण जग माझ्यासोबत आहे. तर इथं ना वर लटकवण्यासाठी कुंड्या आणल्या होत्या, आणि हे कुंडी बघा माझ्या हातातून कशी रपकन खाली पडली. मला तर असं वाटलं कोणाचं भेजा बिजा फुटते की काय. आणि ॲक्च्युली तिथं एक ताई उभ्या होत्या, परंतु स्वामींची कृपा की त्या 2 मिनटं अगोदर सरकल्या आणि दुर्घटना होता होता वाचली. माझ्या आयुष्यात असे घोटाळे होतात. सकाळी तर उठल्याबरोबर तेच झालं, म्हणजे पूर्ण घरात पाणी झालं. आणि इथं हे कुंडी लावायला आली तर ही अशी खाली बघून म्हणजे पूर्ण फुटली होती. त्याच्यात मी मग गोकर्णाचा वेल वगैरे लावलेला आहे. तर हां, आता तुम्हाला नवऱ्याचं सांगायचं होतं ना, मी पण विसरून जाते कामाच्या ह्याच्यात. तर आता ती झाडं होते ना, ती तर एक फुटली होती. मग बाकीचे गोकर्णाचे झाडं वगैरे लावून दिले त्या ह्याच्यात, आणि ह्या प्लेट्स वगैरे वॉश करून ठेवल्या. कारण कसं आहे, आपल्या घरात आपल्या मुलांची शी सू जसं आपण करतो ना, तसं या झाडांचं पण बापा भरपूर करावं लागते. सोपं नाही आहे झाडं वगैरे लावणं. तर मी काय केलं, झाडं वगैरे लावून घेतली. नंतर ह्या सर्व प्लेट्स वगैरे वॉश करून घेतल्या, झाडं व्यवस्थित ठेवले, त्यांना पाणी टाकलं, खत टाकलं, एक बूस्टर येते ते पण टाकलेलं आहे. कारण आपल्याला झाडं असे बगीचा टाईप करायचं आहे की आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. आणि मला एवढा वेळ पण भेटत नाही कोणाचं काय सुरू आहे आणि काय नाही बघायला. कारण मी माझ्या फ्लॅटच्या दरवाजाच्या बाहेर खरंच निघत नाही, एवढी मी स्वतःच्या याच्यात बिझी असते. तर आता इथं सर्व झालेलं होतं, म्हटलं चला आता ही ग्रीन मॅट पण काढून घेऊया, आणि याच्या खालची जी माती वगैरे आहे ते म्हणजे झाडून घेऊया, जेणेकरून फ्रेश वाटते. आणि हे असं दिसते पण एवढं माती धूळ जमा होते ना याच्या खालून, कुठून येते ना तेच कळत नाही. तरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी साफ करत असते. आता मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मात्र हे सांगा की माझी गॅलरी तुम्हाला कसा वाटला, आणि अजून मी याच्यात काय सेटअप करू शकते की जेणेकरून तुम्हाला ते मस्त वाटणार आहे. ओके, तर बघा याच्यात इतकी झटकली एवढी धूळ निघाली ना. तर झालेलं असं की तुम्हाला माहिती आहे, नवऱ्याचं झालं होतं ऑपरेशन. मग 1 महिन्याने डॉक्टरने बोलावले होतं. मग त्यांना त्या दिवशी गंमत बोलली, तर त्यांना इतका राग आला ना माझा की त्यांनी काय केलं, प्लास्टर घरीच कापून टाकलं. आणि कापल्यानंतर मग रोज म्हणे माझा पाय दुखत आहे. तर ते गेलेले आहेत आता त्यांच्या म्हणजे पायाचे डॉक्युमेंट करायला, कारण त्यांचं ऑपरेशन ते NSC काय आहे, कोणती तरी सेवा त्यांना लागू आहे. तर त्याच्यामुळं ऑपरेशनचे सर्व पैसे हे कंपनी देणार आहे, आपल्याला 1ही रुपया लागणार नाही आहे. तर 20 तारखेला त्यांच्या पायाचं ऑपरेशन करायचं आहे. तर ते गेलेले आहेत त्यांच्या कंपनीमध्ये, आणि कंपनीमध्ये जाऊन ते डॉक्युमेंट तयार करतील.
आणि चेक वगैरे आणतील. नंतर तो चेक आम्हाला बँकेत जमा करावा लागेल. नंतर गणेशजीला एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल आणि त्यांच्या पायाचं ऑपरेशन वगैरे करून घ्यावं लागेल आणि म्हणून मग ते गेलेले आहेत. तुम्हाला काय वाटलं, खरंच सोडून गेला की काय माझा नवरा? यावेळेस तो जाणार नाही आहे, कारण त्याला माहीत आहे त्याची बायको आता सर्व गोष्टीने परिपूर्ण आहे, पैशांनी पण आणि सगळ्या गोष्टीने. एवढा मोठा कचरा काढला, नंतर मस्तपैकी फरची होती तिला आधी मी पुसून घेतली स्वच्छ आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे केलेली आहे. आपलं घर सर्व घर सेट झालं. मग बघा भाजीत काय निघालं, तर भाजीत निघालं होतं हे रबल. म्हणजे स्वराला मी म्हटलं होतं मसाला मिक्सरमधून काढ, तर स्वराने रबलासहित फिरवलं आणि त्या रबलाचे तुकडे तुकडे झाले होते. जेव्हा मी भाजी करायला गेली तर तेव्हा मला दिसलं, अक्षरशः मला तर असं वाटलं होतं की भाजीमध्ये अळी निघाली की काय. नंतर मला कळलं की ते मिक्सरचं रबल आहे. मग मला कसं तरीच झालं आणि स्वराज शाळेतून आल्यावर त्याला मी प्रॉमिस केलेलं होतं की मी तुला मॅगी करून देणार. मग काय स्वराज बोलला, मम्मी तुम्हाला मॅगी करून देणार होती ना? मी म्हटलं हो. तर मग मी त्याला मॅगी वगैरे करून दिली. मग मी शिंगोडे वगैरे केलं आणि करमत तर नव्हतं, नवरा घरी नाही आहे, परंतु इट्स ओके. आणि बघा वातावरण किती सुंदर दिसतं, त्याच्यात हे कुंड्या वगैरे खूप छान दिसतात. आणि ही माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि स्वरा आणि स्वराज मस्तपैकी इथं खात आहेत. हे म्हणतो त्याला आपण मॅगी खात आहेत. मी काही खाल्ली नाही कारण मला काही आवडत नाही आणि मी रेग्युलर मुलांना मॅगी वगैरे देत नसते, फक्त एखाद्या वेळेस. आता भरपूर दिवस झाले मॅगी केली नव्हती म्हणून त्यांना करून दिली. इथं मस्तपैकी आमच्या विदर्भातले फेमस अशी शिंगोडी मी केलेले आहेत आणि स्वरा आणि स्वराज मस्तपैकी खात आहे आणि स्वराज काहीतरी मला सांगत होता. तर आता माझी संपूर्ण कामं झालेली आहे, तुम्ही बघू शकता. गणेशजी असले ना खूप आधार होतो, म्हणजे याच्याहून अगोदर माझे कामं होतात, परंतु आज ते नव्हते. संपूर्ण घराची जबाबदारी माझ्या एकटीवर होती आणि मला पटापट आवरून माझे व्हिडिओ शूटसुद्धा करायचे होते. तर आता माझं सर्व आवरून झालेलं आहे आणि आज मला मस्तपैकी फ्लिपकार्टवरून म्हणजे वेस्टर्न कोट सेट आणि स्कर्ट वगैरे आलेले होते आणि त्याचा व्हिडिओ मला शूट करायचा होता. आणि प्लस आता मेकअप पण मला शिकायचा आहे, तर त्याच्यामुळे मी सामान वगैरे मेकअपचं आणून ठेवलेलं होतं. आणि आता प्रश्न हा पडला होता की मला तर जायचं होतं पार्लरमध्ये सायलीकडे मेकअप शिकायला आणि व्हिडिओ शूट करायला. तर सगळं आवरून ठेवलेलं आहे, बघू शकता. सगळं आवरणं झालेलं आहे. मुलं इथं बसलेले आहेत. आता मी जात आहे माझ्या शूटला. ओके, तर चलो बाय. कशा आहेत? बरं, थँक्यू. छान वाटलं बोलून आणि महाराजांचा झेंडा बघून खरंच खूप छान वाटलं, म्हणून शूट घेतला. तर मी घरातलं सगळं आवरलं आणि हे आहे माझं मेकअपचं सामान, कारण की नेहमी सायलीला मेकअप करून दे चांगलं नाही वाटत. तिचं पण प्रोफेशन आहे, तिला पण क्लायंट वगैरे राहतात. तर मस्तपैकी हे माझं सर्व सामान घेतलं होतं मेकअपचं. तर हे झालं होतं 7,000चं आणि आजपासून सायली मला मेकअप पण शिकवणार आहे, जेणेकरून माझी व्हिडिओ अजून चांगली येणार आहे. तर आज ती मला मेकअप पण शिकवणार आहे ती, प्लस मला काही व्हिडिओ पण शूट करायचे होते. तर तिने एक मला लावून दाखवलं आणि त्याच्यानंतर आम्ही इथं जेवण करायला बसलेले आहो आणि माझा लुक कसा दिसत आहे ते पण मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मेकअप झालेला आहे, जेवण करायला कोणाचा. मी तर सायलीच्या पार्लरमध्ये गेली होती, परंतु तिथे एवढे तिचे क्लायंट होते, त्याच्यामुळे माझा तिथं शूट झाला नाही. शेवटी मेकअप वगैरे शिकून आणि थोपून मी घरी आली. आणि हे आहे आपले फ्लिपकार्टचे ड्रेस, ते खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. याच्यावरनं तुम्हाला पैठणीचा ड्रेस येणार आहे आणि हे ब्लाऊज येणार आहे तुम्हाला. बघा ब्लाऊज किती सुंदर आहे आणि हा स्कर्ट आहे. स्कर्ट बघा किती सुंदर आहे आणि किती सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला हा घ्यायचा असेल ना, तर मी टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे, तिथून जाऊन तुम्ही क्लिक आणि खरेदी करू शकता. बाय. आणि कसे आहे की आपण आपल्या पायावर जेव्हा उभं राहतो, पैसे कमावतो, आपला पैसा आपली प्रसिद्धी सगळ्यांना दिसते, परंतु त्यामागचं स्ट्रगल कोणालाच नसते दिसते. सगळ्यांना माझा पैसा माझी प्रसिद्धी दिसत आहे, पण याच्या मागं मी स्ट्रगल किती घेत आहे कोणाला दिसत नाही आहे. तर खूप छान हे कॉट सेट वगैरे आहे, तुम्हाला पाहिजे असेल ना तर टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग केलेला आहे, तिथून क्लिक करून खरेदी तुम्ही करू शकता. तर सायलीकडे तर काही व्हिडिओ माझे झाले नाही, मी घरी आली व्हिडिओ वगैरे शूट केले, मग मुलांना चहा दूध बिस्किट वगैरे दिली आणि सगळे व्हिडिओ एकदाचे मी शूट वगैरे करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि गणेशजी असले की भरपूर असा आधार होतो, परंतु ते नसल्यामुळे सर्व मला एकटीलाच करायचं आहे. आणि हा पण कॉट सेट खरंच खूप सुंदर होता, म्हणजे लग्ना वगैरे घालायला खूप सुंदर वाटत होता. तर हे तिन्ही चारी ड्रेसचे मी हे केले. नंतर मुलांना झोप येत होती, मग त्याच्यामुळे मी आधी सगळ्यात इथं आली आणि स्वयंपाक करायला सुरुवात केली. ही पण जो आहे ना ब्लाऊज आणि त्याच्याहून खूप छान असं जॉकेट येते आणि हे पटियाला टाईप येते बघा, म्हणजे लुंगी धोती टाईप येते, पण खूप सुंदर येते.
तर त्याच्यानंतर मी त्यांना मुलांना जेवण वगैरे दिलं आणि मुलं जेवण वगैरे करून झोपून गेले. त्याच्यानंतर मी माझं फेस वॉश केलं, चेहऱ्याचं नाईट रुटीन केलं, सिरम वगैरे क्रीम वगैरे लावली आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना नेहमी मी केस विंचरून झोपत असते, जेणेकरून सकाळी जास्त केस कुंतत नाही. आणि एक व्हिडिओ शूट पण करायचा होता केसांचाच, तर तो व्हिडिओ शूट पण करून घेतलेला आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझा आजचा दिवस कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आपण झोपूया, लय वेळ झाला आज. लाईट बंद करूया, सगळी दुनिया सो गई है. आणि गणेशजीचा फोन आला होता की बाबा गॅलरी वगैरे लावून झोपजो, पडदे वगैरे लावून झोपजो. आणि खरंच ही या घरात आलो तेव्हापासून पॉझिटिव्ह वाटत आहे आणि खूप छान फिलिंग येते. आणि आता पडदे वगैरे लावून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि झोपताना मी स्वामींकडे बघते, कारण खूप छान देवघर वाटते आणि रात्रभर स्वामींच्या घरात जे दिवे चालू असतात त्याच्यामुळे खूप छान अशी फिलिंग येते. तर आता इथले गॅलरीचे पडदे दरवाजे लावून घेतलेले आहेत आणि किचनचा पण दरवाजा म्हणजे खिडकी लावून घेतली, जेणेकरून आपण झोपताना बिनधास्त झोपूयात. कारण गणेशजीचा कॉल आला होता की तू विसरून जा. चला, लाईट बंदच करायचं राहिला. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. आणि अजून तुमचे काही प्रश्न असणार ते पण मला नक्कीच सांगा. ओके, तर चलो बाय. इकडला स्वामींना केला नमस्कार. आणि स्वामी तुम्ही आहे म्हणून मी आहे आणि थँक्यू सो मच, तुम्ही मला एवढी छान लाईफ दिलेली आहे, असं बोलून मी माझा आजचा ब्लॉग संपवते आणि झोपते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय बाय.